मोरया प्रकाशनाचे विचक्षण आणि बहुश्रुत असे सर्व वाचक आणि श्रोतेगण, कदाचित कोण अंबरीश पुंडलिक, त्यांनी लिहिलेलं कुठलं तरी सुभाष बावनी नावाचं एक पुस्तक, त्याचा दर्जा काय, त्याची गुणवत्ता काय, आणि अशा लेखकाचं ऑनलाईन एखादं व्याख्यान, चर्चा ती कशाकरता आपण ऐकावी असा प्रश्न खरोखर सामान्य वाचकांना आणि श्रोत्यांना पडू शकतो. पण मग ह्या सगळ्या 52 लेखांचं, सुभाष बावनीचं संकलन हे मोरया प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे असं म्हटल्यानंतर त्याला काहीतरी दर्जा असला पाहिजे आणि या पुस्तकाकडे आपण वळलं पाहिजे. या भावनेतून मला खात्री आहे की या व्याख्यानाकडे आपण सगळेजण आज लक्षपूर्वक आणि लक्षात ठेवून, ध्यानात ठेवून वळला असाल. आणि याच पुस्तकाच्या लेखनाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करण्याकरता खरं म्हणजे मी आजचं हे सत्र गौरीताईंशी चर्चा करून या ठिकाणी घेतलं आहे, ठेवलं आहे. आणि काय गमती झाल्या, कसं लिहावंसं वाटलं, काय प्रेरणा मिळाली, हे सगळं या सत्रातनं आज आणि याच्यानंतर उद्या नेताजींचं, त्यांच्या मृत्यूचं रहस्य, तो जो काही 18 ऑगस्ट 1945 या दिवशी विमान अपघात झाला असं म्हणतात, त्याच्यावरती काहीतरी बोलावं. आणि अनायसे उद्या 18 ऑगस्ट आहे, त्याच्यामुळे त्या दिवसाचं निमित्त घेऊन नेताजींच्या त्या अपघाताबद्दल काहीतरी सांगता आलं, काहीतरी चर्चा करता आली तर बघावं असा विचार केला. आणि तिसऱ्या दिवशी आपण हे सगळं जो नेताजींचा पराक्रम बघतो, त्यांच्या भारतातून पलायनाच्या सगळ्या त्या सुरसरम्य कथा ऐकतो, पण त्याची शेवटी फलश्रुती काय, त्याचा काही उपयोग झाला की नाही झाला, तर त्याच्यावरती शेवटच्या दिवशी नेताजींच्या पराक्रमाचं, स्वातंत्र्य संग्रामामध्ये योगदान, असे 3 विषय मी या पुस्तकाच्या आणि नेताजींच्या 125व्या जयंतीच्या, तसंच नुकतंच सध्या जे देशभर गाजत आहे अशा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे पुस्तक का लिहावंसं वाटलं, तसं बघायला गेलं तर मला खरंच कॉलेजच्या काळापासूनच नेताजींवरती वाचायचा एक छंद जडला होता. विश्वास पाटलांचं महानायक हे पुस्तक हे त्याची सुरुवात ठरलं. नंतर वाळिंबेंचं पुस्तक आहे नेताजी म्हणून, किंवा त्यांचं जय हिंद आझाद हिंद नावाचं पुस्तक आहे, आचार्य अत्रेंचं सुभाष कथा नावाचं पुस्तक आहे. असे पुस्तक मग मी त्याच्यानंतर एकामागोमाग एक वाचत गेलो. आणि माझ्याही मनामध्ये की खरंच गड्या पराक्रम चांगला केला, परंतु ज्याला पराभव बघावा लागला असा एक नेता, अशी नेताजींची एक इमेज माझ्या मनात तयार होत गेली. पण नंतरच्या काळात आणखीन वाचायला मिळालं. विशेषतः जनरल जी.डी. बक्षींचं एक पुस्तक आत्ता आलं आहे, बोस अँड इंडियन सामुराई नावाचं. त्याच्यामध्ये खरोखर या नेताजींच्या जपानच्या माध्यमातून जो काही संग्राम, जी काही आझाद हिंद सेना उभी केली, त्यांनी इम्फाळ कोहिमामध्ये जो काही युद्ध केलं, लढाई झाली, त्याचा भारताच्या स्वातंत्र्य संग्रामावरती काय परिणाम झाला आणि नेताजींचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन कसं आहे हे त्यांनी खूप छान त्यांच्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. याचबरोबरीने 18 ऑगस्ट 1945 या दिवशी जो विमान अपघात झाला असं म्हणतो, त्याच्यावरतीही अनुज धर, पूरबी रॉय, त्याच्यानंतर किंगशुक नाग, समर गुहा यासारख्या अभ्यासकांनी, काही राजनैतिक लोकांनी या विषयामध्ये संशोधन केलं, पत्रव्यवहार केला, त्या घटनास्थळाला भेटी दिल्या आणि त्याच्यातून एक सत्य शोधून काढलं. आता जनरल जी.डी. बक्षींचं पुस्तक म्हणाल तर लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिलेलं पुस्तक, त्याच्यामुळे सामान्यतः माझ्यासारखा कथाप्रिय वाचक ते पुस्तक हाती घेतो, काहीतरी छान सुरसरम्य, म्हणजे अगदी गोनीदांच्या भाषेमध्ये किंवा शिवाजी सावंतांच्या भाषेमध्ये काहीतरी छान ऐकायला वाचायला मिळेल असं म्हणून ते आपण हातामध्ये घेतो. पण प्रत्येकाची लिहायची एक धाटणी असते, ते लष्करी अधिकारी आहेत
त्यांच्याकडनं आपण कादंबरीकाराच्या थाटात लिखाण अपेक्षित नाही करू शकत. तसंच हे जे संशोधक लोक आहेत, अनुजधर आहेत, किंगशुक नाग आहेत, किंवा या नेताजींच्या रहस्यावरती ज्यांनी ज्यांनी लिहिलं, ह्या सगळ्यांचीच एक विशिष्ट अभ्यासकाची धाटणी आहे. बऱ्याच ठिकाणी फाईल्सचे नंबर्स आहेत, बऱ्याच ठिकाणी सरकारच्या कागदपत्रांचे फोटोज आहेत, त्याच्यावरचं विश्लेषण आहे. नेताजींच्या विमान अपघातावर ज्यांनी ज्यांनी चौकशी केली अशा चौकशी समितींचे अहवाल आहे, त्या अहवालाची चिरफाड आहे. आणि हे सगळं जे काही ज्ञान आहे, ही माहिती आहे, ही इंग्रजी भाषेत. तर मला वाटलं कुठेतरी आपण हे सगळं सोप्या कथा धाटणीमध्ये मांडलं पाहिजे. आणि जसं मला कथा वाचायला आवडते, मी या सगळ्या पुस्तकांकडे जी कथा वाचायला मिळावी म्हणून वळलो, तसं बाकीचेही लोक असतील. म्हणून मग मी या पुस्तकांचा अभ्यास करून व्याख्यानं देणं सुरू केलं. गेल्या 10 वर्षापासून मी नेताजी एक क्रांतीपर्व अशा शीर्षकाने नेताजींच्या पराक्रमावरती आणि त्यांच्या मृत्यूनंतरच्या आयुष्यावरती व्याख्यानं देतो आहे. पण मग आपल्या सगळ्यांना जे नाव परिचित आहे, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, प्रख्यात लेखक आहे, व्याख्याते आहे, प्रवचनकार आहेत. तर त्यांनी एक दिवस मला माझं सगळं फेसबुकवरच्या या छोट्या छोट्या लिहिलेल्या पोस्ट पाहून फोन केला आणि म्हटलं की अंबरीश, तू या विषयावर नेताजींचं चरित्र लिहिलं पाहिजे. आणि नेताजींच्या जन्मापासून ते त्यांच्या त्या रहस्यमय आयुष्यातल्या मृत्यूपर्यंत, तो मृत्यू केव्हा झाला, कसा झाला, हे मी तुम्हाला उद्याच्या भागात सांगेल. आज फक्त आपण पुस्तकाविषयी बोलतो आहे. तर हे सगळं लिहिलं पाहिजेच. मला पहिले प्रश्न पडला की खरोखर आपण लिहावं का? लेखक म्हणून आपला काय अधिकार आहे, आपलं काय वाचन आहे, आपल्यापाशी काय शैली आहे, डूज अँड डोंट्स जे लिखाणातले असतात ते आपल्याला माहिती आहेत का? असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये होते. आणि मी तो विचार थोडा मागे टाकला की नाही, आपण नाही लिहू शकत. पण जसं 2022 साल यायला लागलं तसं तसं मी विचार केला की नेताजींचं 125वं जयंती वर्ष येत आहे. 1897 ते 2022 हे 125 वर्ष नेताजींच्या जयंतीचे यावर्षी होत आहेत. तर या निमित्ताने लोकांसमोर छोट्या शब्दांमध्ये, कमी शब्दांमध्ये, एखाद्या लेखाच्या माध्यमातून आपण या जयंती वर्षात वर्षभर काहीतरी लिहावं का? मग एखादं वर्तमानपत्र असेल, सोशल मीडियावरचा ब्लॉग असेल, फेसबुक असेल, या सगळ्या माध्यमातून आपण कमी शब्दात, कमी कंटेंटमध्ये एक कथारूपात आशय लोकांसमोर, वाचकांसमोर ठेवू शकतो का? ज्या निमित्ताने हे सगळं जे काही या अवघड किचकट पुस्तकांमध्ये ही माहिती अडकली आहे, ही जनरली लोक याच्याकडे वळत नाहीत. आणि एवढं सगळं आज संशोधन समोर आलं असतानाही फक्त त्याच्यामध्ये थोडासा क्लिष्टपणा असल्यामुळे वाचकांना ते त्याच्याकडे वळावंसं वाटत नाही. तर आपण लिहावं का? म्हणून मग वर्षभर, वर्षातले 52 आठवडे, असं 52 लेख नेताजींच्या चरित्रावर आणि रहस्यावर लिहावे असा विचार केला. आणि 23 जानेवारी 2021 ते 23 जानेवारी 2022 अशी ती 52 आठवड्यांची, 52 लेखांची लेखमाला वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया अशी लिहावी हा विचार केला. काही गमती आहेत. म्हणजे मला या खरं तर गौरीताईंनी हा विषय घ्यायला सांगितला म्हणून मला ही संधी मिळते आहे. पण मला कुठे ना कुठे हा विषय वाचकांशी शेअर करायची इच्छा मनापासून होती आणि आज ती मला संधी मिळते आहे. खूप मजा आली लिहिताना. म्हणजे कसं की 52 आठवडे लिहायचं आहे, एक वर्षभर लिहायचं आहे, वर्षामध्ये 52 आठवडे होतात, हे सगळं कॅल्क्युलेशन केलं होतं. पण 23 जानेवारी ते 23 जानेवारी तसं पाहायला गेलं तर हे 23 आठवडे होतात. तर मी विचार करताना 52 भागांचा विचार केला होता. पण मग नंतर कळलं की 53 कथा लिहाव्या लागतील आणि 53 कथा तर लिहायच्या आहे. आणि सुभाष बावनी म्हणजे 52 कथांचं संकलन. आपल्याला माहिती असेल सच्चिदानंद शेवडे यांच्या वडिलांनी, सु ग शेवडेंनी, भारताचार्य असं त्यांना म्हणतात, त्यांनी गजानन बावनी लिहिलेलं आहे. आपल्याला दत्त बावनी ही माहिती असेल. तर अशा आकर्षक नावाशी मिळतं जुळतं असं सुभाष बावनी असं लिहावं. तर 52 भाग तर लिहायचे आहेत.
पण 53 आठवडे ती मालिका चालली पाहिजे असं नवीन एक लक्षात यायला लागलं कॅलेंडर पाहिल्यानंतर. तर काय करावं, तर एक थोडंसं त्याच्यामध्ये योजना केली की शेवटचा जो भाग आहे, ज्याला उपसंहार म्हटलं आहे मी, तर त्या उपसंहाराच्या भागामध्ये नेताजींविषयी जे आक्षेप आहेत त्या आक्षेपांचं खंडन करण्याचा प्रयत्न केला. आता पहिलेचे 51 भाग हे ललित कथा स्वरूपात लिहिलेले आहेत. सामान्य वाचकाला, लहान मुलांना कथा वाचायला आवडते त्या धाटणीत ते लिहिलेले आहेत. आणि शेवटचा भागही मग तसाच असावा, तो वैचारिक असता कामा नये, खूप जड वाचताना वाटू नये, म्हणून मग तोही थोडासा सोपा ललित करता येईल का, म्हणून मी 2 मित्रांना त्याच्यामध्ये संवाद करायला लावला. आणि त्यांच्या संवादाच्या माध्यमातून एक मित्र प्रश्न विचारतो आहे की अरे नेताजींना मग कम्युनिस्ट म्हणायचे, मग खरंच कम्युनिस्ट होते का, नेताजींना हुकुमशाही हवी होती का, एक जण प्रश्न विचारतो आहे आणि दुसरा त्याचं उत्तर देतो आहे. अशा माध्यमातून मी तो शेवटचा उपसंहाराचा भाग त्यांच्यावरचे आक्षेप खोडून काढण्याकरता वापरला. आणि मग हे 2 मित्र त्या ठिकाणी आलेत, तर त्यांना कुठेतरी जन्म दिला पाहिजे. ते जे शेवटच्या भागात दिसत आहेत ते त्या कथेमध्ये आले कुठून ते पण दिसलं पाहिजे. म्हणून मी पहिला भाग, ज्याला विषय प्रवेश असं नाव दिलं, त्या विषय प्रवेशामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हे 2 मित्र कंटाळले आहेत, कुठेतरी भेटायचं म्हणतायत. आणि भेटल्यानंतर मग एकाच्या मनामध्ये नेताजींचा पुतळा पाहून उत्कंठा निर्माण होते की अरे मला सांग गोष्ट, तू वाचतोस ना. आणि मग त्या क्षणापासून पुढच्या भागापासून तो दुसरा मित्र त्याला नेताजींची कथा ही अशी सांगत जातो, असा विचार मी तिथे केला. त्याच्यामुळे तो 53वा भाग मला विषय प्रवेशाच्या माध्यमातून मिळाला. आणि त्याला क्रमांक द्यायचा नव्हता, म्हणजे मूळ कथा ही पुढच्या भागापासून सुरू होणार. त्याच्यामुळे मला सुभाष बावनी ही नावही ठेवता येण्यासारखं होतं. म्हणजे मला 53 भाग आहे तर बावनी नाव कसं ठेवावं अशी चिंता त्या ठिकाणी आली नाही. आणि आपण जसं आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये शंकर पार्वती संवाद असतो किंवा भगवद्गीता ही सुद्धा एक संवादच आहे, भागवत हेही एक संवाद आहे, तसंच सुभाष बावनी ही त्या ट्रॅडिशनल शंकर पार्वती संवादाच्या याच्यावरती आधारली आहे. आणि मी ती 53 भागांमध्ये लिहिलेली, परंतु 52 भागात चरित्र असं ते लिहायला सुरुवात केली. कसं आहे, काही गोष्टी नवीन कळल्या की 500 पानांचं किंवा 520 पानांचं पुस्तक त्याचे सारखे 52 भाग करायचे आणि मग ते 10-10 पानं म्हणजे एक भाग असं हे लिहून नाही होणार. कदाचित काही 10 भागांमध्ये, काही 10 पानांमध्ये ही बरेचसे प्रसंग, बऱ्याचशा रोमहर्षक घटना या येतील आणि काही भागांमध्ये मग नुसताच कथाभाग समोर जाईल. तर असंही होता कामा नये. प्रत्येक भाग हा एक स्वतंत्र गोष्ट वाटली पाहिजे. प्रत्येक भाग हा रोमहर्षक आणि माहितीपूर्ण असला पाहिजे, आकर्षक असला पाहिजे. आणि प्रत्येक भागामध्ये ती कथाही समोर गेली पाहिजे. पुढच्या भागाविषयी उत्कंठा पण वाचकांच्या मनामध्ये निर्माण करून ठेवता आली पाहिजे. आणि समजा वाचकांनी फक्त एकच भाग वाचला तरीही त्याला ती गोष्ट पूर्ण वाटली पाहिजे. असा सगळा विचार करून त्या 52 भागांची रचना करावी लागली. त्याच्यातले काही भाग हे नेताजींच्या चरित्रावरती आहेत, काही भाग हे त्याच्यानंतर विमान अपघात कसा खोटा, विमान अपघात कसा रचला गेला होता, नेताजींना पुढे भूमिगत होण्याकरता कशी मदत व्हावी याकरता जपाननी तो कसा रचला होता, याच्यामध्ये विमान अपघाताची पटकथा असा एक भाग लिहिला आहे. त्याच्यानंतर त्यांचं मी खरंच किती सांगावं आजच्या भागामध्ये हा थोडा प्रश्न आहे, पण रशियामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना काय काय सहन करावं लागलं याच्यावरती एक भाग आहे. आणि मग भारतात आल्यानंतर अनेक लोक होते ज्यांना ते नेताजी आहेत असं त्या काळात समजलं गेलं, ज्याच्यामध्ये एक शौलमारी बाबा नावाचे बाबा होते. आणि मग नंतरच्या अभ्यासकांनी ते खोडून काढलं. मग त्या शौलमारी बाबावरती एक कथाभाग की ते नेताजी कसे नाहीत आणि मग जे नेताजी खरे होते, ज्याच्याविषयी आपण उद्या ज्याचा खुलासा होईल, तर त्यांच्यावरती काही भाग, त्यांचं भारतामध्ये येणं, त्यांचं पडद्यामागे राहून काही गोष्टी राष्ट्रीय स्तरावरती करवून घेणं आणि त्यांचं देहावसान, त्यांचा शेवट, असं सगळं त्या शेवटच्या भागांमध्ये घेतलं.
एका भागामध्ये, ज्या भागाचं नाव आहे तेग हिंदुस्तान की, म्हणजे जो बहादूर शाह जफरनी 1857चा आपला संग्राम आपण पराभूत झाल्यानंतर त्याला शिक्षा झाली, त्याला रंगूनला पाठवलं आणि त्याला कोणीतरी डिवचलं की काय बहादूर शाह, दमदमाए दम नहीं अब खैर मांगो जानकी, ऐ जफर ठंडी हुई शमशेर हिंदुस्तान की. संपला का सगळा शौर्य, संपला का सगळा पराक्रम, आटला का, थंड झाली का तलवार. आणि त्याच्यावर तो पराभूत बादशाह उत्तर देतो की गाजियों में बू रहेगी जब तलक ईमान की, तख्ते लंदन तक पहुँचेगी तेग हिंदुस्तान की. तर ही जी भविष्यवाणी लाल किल्ल्यावरून बहादूर शाह जफरनी केली, भारताचा सगळा स्वातंत्र्य संग्राम त्याच्यानंतरचा 90 वर्षाचा स्वातंत्र्य संग्राम त्याच्यानंतर जो घडलाय, हा सगळा या भविष्यवाणीचा पाठलाग आहे. त्याच्यामुळे ज्या भागात बहादूर शाह जफरची त्याला शिक्षा आहे, तात्या टोपेंची फाशी आहे, त्या भागाला मी लाल किल्ल्यावरून असं नाव दिलं. आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या भागांमध्ये हा भविष्यवाणीचा प्रवास जणू काही काळ त्या भविष्यवाणीचा पाठलाग करत करत जातो. आणि ही भविष्यवाणी खरंच कुठल्या ठिकाणी पूर्ण होते, किती वर्षानंतर पूर्ण होते, असा त्या भविष्यवाणीचा पाठलाग तो काळ करतो आहे. आणि नेताजींच्या आझाद हिंद सैनिकांचा राजद्रोहाचा खटला ज्या वेळेला परत येऊन लाल किल्ल्यावरच थांबतो, असं ते चक्र पूर्ण होतं. आणि मी त्या भागाला लाल किल्ल्याकडे, म्हणजे पहिल्या भागापासून निघून काहीतरी 40 की 42 तो भाग असेल लाल किल्ल्याकडे म्हणून, तर ती भविष्यवाणी परत येऊन लाल किल्ल्यावरच थांबली असं दाखवण्याचा एक प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये तेग हिंदुस्तान की या भागामध्ये खरंच काय नेताजींच्या लढ्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ते पराभूत आहेत का, की त्यांच्या लढ्यांनी काही होऊ शकलं या सगळ्या संग्रामात, तर असं सगळं मांडण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या ललित कथा आहेत. म्हणजे म्हणायला गेलं तर गंमत म्हणजे कथा स्वरूपात म्हणायला गेलं तर कुठेही इतिहासाशी तडजोड केलेली नाही आहे. जिथे जिथे तर्क लावावा लागला तिथेही काही ना काही आधार घेऊन तर्क लावलेला आहे. कपोलकल्पित, कल्पनाविलास, कथेमध्ये चांगलं वाटतंय वाचायला म्हणून लिहावं असं नेताजींच्या 45 नंतरच्या आयुष्यामध्येही कुठेही केलेलं नाही आहे. हां, त्याचा बाज कथेचा आहे, त्याचा बाज ललित साहित्याचा आहे आणि तोही सामान्य कथाप्रिय श्रोत्याला आवडावा म्हणून तसा ठेवलेला आहे. आणि आपल्याला सगळ्यांना ऐकून आनंद वाटेल की 23 जानेवारी 2022 या दिवशी आम्ही या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली नेताजींच्या 125व्या जयंती वर्षात. आणि एका महिन्याच्या आत आमची पहिली आवृत्ती सगळी संपली. हे सगळं जे काही श्रेय आहे ते नेताजींच्या अद्भुत चरित्राचं आहे. आणि पण त्याला आमचा हातभार लागला याचा आम्हाला आनंद आहे, मलाही आणि मोरया पब्लिकेशनलाही याचा गर्व आहे. अशा बऱ्याच गोष्टी या पुस्तकासंबंधी सांगता येतील. मजा आली लिहिताना खूप. काही योगायोग घडले, काही चांगले आहे, काही थोडेसे दुःखद आहे. जसं नेताजींच्या या सगळ्या चरित्रलेखनाच्या दरम्यान काही गोष्टी खरं सांगाव्या की नाही सांगाव्या मला संकोचही होतो आहे. पण श्रोत्यांसमोर काय लपवायचं, वाचकांसमोर काय लपवायचं. माझी बायको त्यावेळेला प्रेग्नंट होती आणि तिचा दवाखाना वगैरे हे सगळं करताना मला दुसऱ्या जिल्ह्यात माझ्या मूळ गावी जावं लागायचं. आणि कोरोनाचा काळ असल्यामुळे जिल्हाबंदी होती. कुठे जाऊन आलो बाहेरगावी की क्वारंटाईन व्हावं लागायचं. आणि 14 दिवस मला सुट्टी घेऊन मी घरी बसायचो. तर म्हणजे बघा, एखाद्या वेळेला एखादी आपत्ती इष्टापत्ती कशी ठरते याचं उदाहरण आहे की मला 14 दिवस सलग मिळायचे आणि मी छान घरी बसून त्या लेखांकाकरता जे काही वाचन आहे ते करून तो लेखांक पूर्ण करायचो. असं त्या मिळणाऱ्या 14 दिवसांच्या सुट्टीमध्ये मी माझं सगळं लेखन छान अगदी काही महिन्यांच्या काळात पूर्ण करू शकलो. आणि त्याच्यामुळे या सगळ्या कौटुंबिक परिस्थितीचाही हातभार या सगळ्याला लागला. काही घटना दुःखद आहेत. जसं याच काळात हे सगळं प्रकाशित होत असतानाच माझे वडील दुसऱ्या लाटेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि काय योगायोग म्हणावा की नेताजींच्या चरित्रामध्ये एक कथा आहे मी लिहिलेली की वडिलांचा मृत्यू. तर ज्या दिवशी ती कथा प्रकाशित झाली वर्तमानपत्रामध्ये किंवा सोशल मीडियावर, तर त्याच दरम्यान आमच्या बाबांची घटना घडली. आणि काय आपल्या आयुष्याशी हा नेताजींच्या चरित्राचा विलक्षण योगायोग आहे असंही मला वाटून गेलं. पण लिहिताना मजा आली. म्हणजे अगदी रात्री 2-2 वाजता उठूनही अरे चौरी चौराची घटना ही 5 फेब्रुवारी 1921 की
15 फेब्रुवारी 21 की 22, त्याच्यानंतर सिंगापूरचा पाडाव केव्हा झाला, 15 फेब्रुवारी 1941 की 5 फेब्रुवारी, अशा बऱ्याचशा गोष्टी मला झोपू देत नव्हत्या. मी पहाटे 2-2, 3-3 वाजता त्याच्याकरता उठायचो, ते सगळे संदर्भ बघायचो आणि ते बघत बघत जेव्हा लिहायला बसायचो की एवढ्या या सगळ्या कंटेंटवरती आपला एक कथाभाग 1000 शब्दांचा आपला लेख पूर्ण व्हायला पाहिजे असं म्हणून मी लिहायला बसायचो. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की बरोबर 1000 ते 1100 शब्द होऊन माझा तो लेखांक संपायचा. कुठेही जो कथाभाग डोक्यात घेऊन लिहायला बसलो तो पूर्ण झाला नाही, शब्द कमी पडले, जास्त झाले, सुचलं नाही, असं काही नाही. एक टाकी मला हा सगळा कथाभाग लिहायला बसल्यानंतर लिहिता आला, मला ते सुचलं सगळं. तर या सगळ्यामध्ये मी खरं परमेश्वराची कृपा मानतो. आभार प्रदर्शनाचं व्याख्यान नाही, पण तरी काही गोष्टी खरंच कबूल केल्या पाहिजे की मला अनेकांनी सुचवलं की अंबरीश तू छान लिहितो आहेस, तुझं लिखाणही छान आहे, पण कोरोनाचा काळ आहे, पुस्तकं प्रिंट करणं आणि ते विकणं हे सध्या प्रकाशनांसमोर मोठं चॅलेंज आहे. त्याच्यामुळे कदाचित तुला हे प्रकाशित करता येणार नाही किंवा जे काही लिहिलेलं आहेस ते तुला स्वतःचे पैसे टाकून स्वतःचा खर्च करून प्रकाशित करावं लागेल. मी खरोखर मनापासून आभारी आहे की मोरया प्रकाशनाने माझं स्वप्न पूर्ण करण्याकरता मला मदत केली आणि आपण हे करू. मी जेव्हा गौरीताईंना किंवा दिलीप काकांना फोन करायचो की खरंच आपण हे करू शकू का, मला थोडंसं कठीण वाटतं आहे, तर त्यांनी प्रत्येक वेळेला मला की नाही हे होईल, तुम्ही फक्त लिहिण्याचं काम करा. तर गौरीताई, दिलीप काका, मोरया प्रकाशन, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे हे सगळेजण मोठे लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि ही अशी विलक्षण बावनी ही तसं म्हटलं तर श्रद्धेनीच भरलेली आहे, देशभक्तीने भरलेली आहे, ही आपल्या सगळ्यांसमोर मला ठेवता आली. माझा एक मित्र आहे देवानंद जोशी म्हणून, त्यांनी अतिशय सुंदर असे चित्र या पूर्ण पुस्तकासाठी काढून दिले आणि त्याचाही एक विलक्षण वेगळा ठसा ती कथा श्रोत्यांना समजण्यासाठी, वाचकांना समजण्यासाठी त्याचा उपयोग होतो आहे. तशा प्रतिक्रिया येत आहेत, मलाही येत आहे आणि त्या चित्रकारालाही येत आहेत की तुम्ही आणखीन कुठल्या विषयावर चित्र काढता. मला काही वाचकांचे फोन आले की तुम्ही जसं 52 भागामध्ये नेताजींचं चरित्र लिहिलं तसंच तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं लिहा, ते आम्हाला वाचायला आवडेल, तुम्ही विवेकानंदांचं लिहा, असं बरंच काही डोळ्यासमोर आहे की हे श्रोत्यांना, वाचकांना आवडतं आहे. त्याच्यामुळे एक नवीन एखादा विषय हातामध्ये घेऊन त्याचा अभ्यास करून त्याची अशी छान वर्षभर मांडणी करण्याचा विचार मनात आहे. हे झालं पुस्तकाबद्दल. याच्यामध्ये जे आहे, याच्यात जे कंटेंट आहे, ज्याच्यामध्ये जी काही कथा आहे, या कथेतला जो मुख्य रहस्याचा भाग आहे की खरंच 18 ऑगस्ट 1945 या दिवशी जो विमान अपघात झाला असं म्हणतात, त्याच्यातली सत्यता काय? नेताजी खरंच त्याच्यानंतर जिवंत होते का? आणि काय पुरावा आहे? अपघात झाला नाही याचा काय पुरावा आहे? झाला असेल किंवा जे म्हणतात त्याच्यामधल्या काही विसंगती आहेत, तर त्या कुठल्या विसंगती आहेत? या सगळ्याविषयी तुमच्याशी मी उद्याच्या भागामध्ये बोलेल. आणि आपण सगळेजण ही जी काही खूप ज्याच्याविषयी चर्चा केली गेली, खूप गैरसमज पसरवले गेले आहेत, याच्यातलं मला काय समजलं, मला काय पटलं, माझ्या तर्काशी मिळतं जुळतं काय आहे? अनेक थेरी आहेत. ज्यांना अपघात खरा वाटतो ती एक थेरी आहे, ज्यांना जसं जनरल जी डी बक्षी किंवा सुब्रमण्यम स्वामी यांचं काही एक विशिष्ट विचार आहे आणि काही अभ्यासकांचं एक विशिष्ट मत आहे. तर याच्यामधलं मला काय पटलं आणि मी माझ्या पुस्तकामध्ये कशी मांडणी केली आहे, असं हे सगळं घेऊन मी तुमच्यापर्यंत उद्याच्या भागामध्ये येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद.